माओवाद्यांशी कनेक्शन असल्याच्या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी पत्रकाराला अटक करून त्याच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। रेजास एम शिबास सिद्दीक असे अटकेतील पत्रकाराचे तर ईशा असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे। सिद्दीक याचे माओवादी कनेक्शन असून तो चळवळीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। लकडगंज पोलिसांनी सिद्दीक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। ते दिल्ली येथे गेल्याचं कळालं। त्यानंतर ते दिल्लीहून नागपुरात आले। मित्राला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले। याबाबत समजताच पोलिसांनी त्यांना अटक केली। त्यांच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलंय। दोघांची कसून चौकशी करण्यात येत असून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। एक रजास मोड़पड्डी करके एक युवा है जिसको इंटेलिजेंस के आधार पे ताबे में लिया गया और उससे फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है इस इशू में। और इसके बारे में जो भी पार्श्वभूमि है, इसके ऊपर क्या क्या कुछ गुनाह है, क्या ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग निकाल रहे हैं और उसके आधार पे हमारी आगे की कार्रवाई शुरू रहेगी। और क्या क्या कनेक्शंस हैं, क्या इसके बारे में और इन्फॉर्मेशन मिल सकती है, ये सारी चीज़ों के बारे में अभी मैं कुछ बता नहीं पाऊँगा, परंतु हम लोग इस पर काम कर रहे हैं। सर क्या बोला था, क्या पोस्ट किया था उसने इंस्टाग्राम में? आपण एक रजास म्हणून एक युवा आहे, त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचे जे अटक करण्यात आलेली केस दाखल झालेलं आहे आणि त्याच्यात पुढची आमची कारवाई चालू आहे। त्याच्यात जे जे इन्फॉर्मेशन आहे, त्याची पार्श्वभूमी आणि इतर सगळे जे गोष्टी आहेत ते आपण चेक करतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची कारवाई चालू आहे। जे जे समोर येईल आणि अजून काय माहिती मिळाली तर ते आम्ही तुमच्याशी सगळ्यांची शेअर करू।